Please join fast. You can hear my voice. Yes, ma'am. जरा मोठ्याने बोला बरं का, तुमचा आवाज मला येणं झालाय. ते काय बंद झालं का काय कुणास ठाऊक. तुम्हाला आता आवाज आला खरं मुलांचा. Okay, so we are going to start. We have completed the polyphase AC circuit. तुमच्या डिव्हिजनला पूर्ण झालाय ना? प्रॉब्लेम झाले ना? दोन प्रॉब्लेम आहेत मॅम. हा? दोन प्रॉब्लेम घेतले. दोनच प्रॉब्लेम झाले का? या डिव्हिजनला दोन प्रॉब्लेम झालेत का? ओके. 1 minute, I will stop the share. कुठले प्रॉब्लेम झालेले आहेत मला जरा सांगता का? कुठले दोन प्रॉब्लेम झालेत? हा झालाय का आपला 3 फेज स्टार कनेक्टेड लोड? हा झालाय का? A balanced 3 phase star connected load take a power of 5 kilowatt at 0.8 power factor. झालाय का? Yes, ma'am. नेक्स्ट हा झालाय का? A balanced star connected of 8 plus J6 per phase. Yes. Yes, ma'am. Just calculate the active and reactive component of current. No. Okay, write down. Calculate the active and reactive component of current in each phase of star connected. In each phase of star connected. In each phase of star connected 10,000 volt 10,000 volt 10,000 volt comma 3 phase generator supplying 5,000 kilowatt 5,000 kilowatt at lagging power factor of 0.8 full stop. Find the new output if the current is maintained at the same value but the power factor is raised to 0.9 lagging to 0.9 lagging. Okay, so what is given here? I will tell you the data. So आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया आता. हे बघा, calculate the active and reactive component of the current in each phase of star connected. So what is given now? 10,000 3 phase generator. So पहिलं दिलेलं आपल्याला
VL ची व्हॅल्यू दिलेली आहे गिवन डेटामध्ये. गिवन डेटामध्ये काय दिलेलं आहे? VL ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती किती आहे? 10,000 दिलेली आहे. 10,000 वोल्ट. सप्लाइंग 5,000 किलोवॅट पॉवर दिलेली आहे. 5,000 किलोवॅट. So it will be 10⁻³ वॅट. ओके. नंतर दिलेला आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर दॅट इज cos phi 0.8 पॉवर फॅक्टर. फाइंड द न्यू आउटपुट इफ द करंट इज मेंटेन ऍट द सेम व्हॅल्यू. करंट जो आहे तुमचा IL तो सेम व्हॅल्यूला मेंटेन केलेला आहे. बट द पॉवर फॅक्टर इट इज रेज. पॉवर फॅक्टर रेज केलेला आहे आणि तो रेज पॉवर फॅक्टर किती आहे? न्यू पॉवर फॅक्टर इज 0.9. दॅट टाइम यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट व्हॉट? न्यू आउटपुट. न्यू आउटपुट म्हणजे पॉवर न्यू फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. न्यू पॉवर फाइंड आउट करायचे ऍट व्हॉट? ऍट पॉवर फॅक्टर 0.9. जेव्हा पॉवर फॅक्टर रेज केलेली असेल. मग आता हे जे पहिले दिलेलं आहे पहिला पार्ट, या पहिल्या पार्ट वरून आपण काय करूया? बाकीच्या व्हॅल्यू ज्या आहेत काय ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ करंट फाइंड आउट करायचे. मग ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ द करंट फाइंड आउट करण्यासाठी पहिला आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला त्यामधून करंट फाइंड आउट करूया आपण. करंट पहिलं फाइंड आउट करूया. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? √3 VL IL cos ऑफ phi. यावरून करंटचा पहिला फॉर्म्युला फाइंड आउट करूया. करंट फाइंड आउट करूया. पॉवर दिलेली आहे तुम्हाला 5,000 × 10⁻³ नंतर √3 VL दिलेला आहे 10,000 आणि नंतर IL आपल्याला माहित नाहीये ऑन cos phi दिलेला आहे दॅट इज 0.8. So find out the IL value. So IL will be equal to, so it will be 5,000 × 10⁻³ divided by √3 × 10,000 × 0.8. So find out that IL value. What is that IL value? किती आलेला आहे? IL ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आफ्टर फाइंडिंग द IL व्हॅल्यू झाले का IL? आणि हे कुठल्या स्टार कनेक्शन आहे म्हणजे IL इट इज इक्वल टू IPH. IL it is equal to IPH. So both the value will be same. So what is that value? 360.84. 360.84 ampere. Okay. So this will be your answer. Now the next part they have told you active component. लक्षात घ्या. जेव्हा आपला active power किंवा real power आपण म्हणतो तेव्हा आपण कुठला टर्म यूज करतो? VI आणि cos phi घेतो आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय? cos phi कंपोनंट घ्यायचा आणि रिएक्टिव्ह म्हणजे काय? sin phi कंपोनंट घ्यायचा. रिएक्टिव्ह म्हणजे sin phi घ्यायचा आणि ऍक्टिव्ह म्हणजे cos phi घ्यायचा. तर ऍक्टिव्ह कंपोनंट कशाचा घ्यायचा आहे? ऍक्टिव्ह कंपोनंट ऑफ व्हॉट? द करंट. ऍक्टिव्ह कंपोनंट ऑफ करंट. सो ऍक्टिव्ह कंपोनंट ऑफ करंट इज नथिंग बट व्हॉटएव्हर द फेज करंट इज देअर that त्याचा आपल्याला ऍक्टिव्ह करंट कंपोनंट फाइंड आउट करायला सांगितले. कॅल्क्युलेट द ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ करंट इन ईच फेज. म्हणून इथं फेज करंट घेतलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे फेज करंटचा ऍक्टिव्ह कंपोनंट पाहिजे. सो IPH इंटू ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय आपण घेणार आहे? cos phi. तो cos ऑफ phi घ्यायचंय. कशाचा ऍक्टिव्ह कंपोनंट त्यांनी सांगितलेला आहे? फेज करंटचा. फेज करंट आहे म्हणून मी IPH घेतलेला आहे. So active component of phase current that is IPH into cos phi येणार आहे. So what is IPH? 360.84 into cos of phi. Cos phi is what? 0.8. So that will be your active component that will come in ampere. Next third part is reactive component. थर्ड पार्ट कुठला आहे तुमचा? रिएक्टिव्ह कंपोनंट. मग रिएक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय झालेला आहे? sin phi घ्यायचा आहे आपल्याला. रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ फेज करंट. फेज करंट. सो फेज करंट म्हणजे काय? IPH. त्याला तुम्ही मल्टिप्लाय काय करणार आहे? रिएक्टिव्ह कंपोनंट sin phi. सो IPH into sin of phi. So you will get this, that is reactive component. So 360.84 into sin. आता इथं phi व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. मग तुम्हाला जे इथं cos phi दिलेला आहे त्यावरून cos इनवर्स ऑफ 0.8 घ्या. You will get the phi value.
Okay, so that phi value you can do, and then you can write here phi value, sine of phi. So that will be in ampere. आलं का लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. 0.8 घ्यायचा आहे, phi ची व्हॅल्यू मिळून जाईल. मग phi ची व्हॅल्यू जी काय येते तिथं पुटअप करा sin phi मध्ये, आणि नंतर रिएक्टिव्ह कंपोनंट फाइंड आउट करायचा. मॅडम, so it is reactive component of phase current, so that will be in ampere. हे झालं तुमचं. आता नेक्स्ट त्यांनी काय विचारलेलं आहे, फाइंड आउट द न्यू आउटपुट इफ द करंट इज मेंटेन ऍट द सेम व्हॅल्यू. पार्ट बी आपण कॅल्क्युलेट करतोय आता. मग पार्ट बी साठी त्यांनी काय सांगितलंय, न्यू आउटपुट म्हणजे पॉवर फाइंड आउट करा न्यू, आणि त्यावेळेस करंटची व्हॅल्यू सेम ठेवा. कुठली करंट? दॅट इज नथिंग बट whatever the IL is there, you are going to maintain the same current. लाईन करंट जो असतो तो सेम ठेवायचा आहे. मग सेम करंट जर ठेवला तुम्ही, तर मग आता काय करायचंय, न्यू आउटपुट फाइंड आउट करायचे आपल्याला. मग न्यू आउटपुट करण्यासाठी IL ची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम आहे. आणि ती IL ची व्हॅल्यू किती आहे, 360.84 आहे. IL सेम ठेवायचा आहे. आणि VL किती आहे तुमचा? VL इज व्हॉट? दॅट इज 10,000. तो तर बदलणार नाहीये. IL ची व्हॅल्यू त्यांनी म्हटले सेम ठेवायचं आहे, VL तोच घेणार आहे. आणि आता कॉस फाय, कॉस फाय त्यांनी काय सांगितलेलं आहे, इट इज रेज टू 0.9. so now it is raised to 0.9. so at cos phi 0.9 maintaining the current, that is IL सेम ठेवायचा आहे, VL तर तेच राहणार आहे 10,000, तो काय बदलत नाही. फाइंड आउट द न्यू पॉवर. so what is the power formula? that is √3 VL IL cos of phi. सेम करंट ठेवायचा सांगितलेला आहे, त्यामुळे √3. व्होल्टेज तर सेम राहणार आहे, 10,000 आहे. नंतर इंटू IL ची व्हॅल्यू 360, so 360.84, आणि cos phi म्हणजे cos of 0.9 येणार आहे. आता cos phi किती असणार आहे, 0.9 येणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही न्यू पॉवर फाइंड आउट करा. so that will be your answer. okay, so what is your active component and reactive component? What is your active component of current value? 88.67. किती येते? 288.67. 288.67. okay, what is your reactive component? 200. 216.45. okay, 216.45. Yes, ma'am. And now let's last part, power. 17.318 into 10 raised to 3. 17 नाही येणार, √3 10,000 360.84 into 0.9 केलं का? Yes, ma'am. पॉवर वेगळी येते की तुमची? सगळ्यांची तीच येते का? No, ma'am. 5624.93. 5624.93 kilowatt. 93 watt. okay, so this will be the power, or it is equal to Kilowatt, ma'am. Kilowatt. मग किती आहे? 5624 4938.92 केलं तर okay, watt. okay, wait. tell me now again. 562493.8 8. point 292. okay, so this will be the watt, and 10 kilowatt will be 1 2 3, so it will be 5624.93 kilowatt. okay, Yes, ma'am. 5624 किंवा 5625 किलोवॅट. 9च आहे पुढं. सो आपल्याला काय काय दिलं होतं? व्होल्टेज दिलं होतं, पॉवर दिलं होतं, पॉवर फॅक्टर दिलेला होता. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे
रिएक्टिव्ह कंपोनंट आणि ऍक्टिव्ह कंपोनंट ऑफ फेज करंट कशाचं सांगितलेलं आहे, त्या फेज करंटचं सांगितलंय. त्यामुळे फेज करंटला आपण कॉस फायनी मल्टिप्लाय करणार आहे टू फाइंड आउट द ऍक्टिव्ह कंपोनंट. रिएक्टिव्ह कंपोनंटला साइन फायनी मल्टिप्लाय करायचं आहे फेज करंटला. आणि नंतर त्यांनी सांगितलंय की मेंटेन करा सेम करंट म्हणजेच लाईन करंट. त्यांनी जरी फेज करंट सांगितला नसेल, कारण जो काय करंट असतो तो तुमचा नेहमी लाईन करंट घ्यायचा किंवा व्होल्टेज घ्यायचं असतं लाईन. त्यामुळे लाईन करंट सेम ठेवायला सांगितलेलं आहे. व्होल्टेज तर तेच राहणार आहे VL. आणि नंतर पॉवर फॅक्टर ही रेज केलेली आहे त्यांनी 0.9. त्यावेळेस त्यांनी म्हटलंय पॉवर फाइंड आउट करा. सो पुट दॅट फॉर्म्युले अँड देन पुट दॅट व्हॅल्यू अँड देन फाइंड आउट द न्यू पॉवर. Now the next part. Now you can write write down next. Three similar coils connected in star take a total power of 1.5 kilowatt at a power factor of 0.8 office मध्ये 0.8 lagging from three phase 400 volt 50 hertz supply. Calculate resistance and inductance. Okay. So three similar coil connected in star take a total power of 1.5 kilowatt at a power factor of 0.8 from three phase 400. मग हे कसं केलेलं आहे आता त्यांनी सांगितलं कॅल्क्युलेट रेजिस्टन्स. म्हणजे हा जो आपला इम्पेडन्स आहे स्टार मध्ये जो कनेक्ट केलेला आहे तो कसा इम्पेडन्स आहे झेड म्हणजेच काय तो आर आणि एल आहे. लक्षात घ्या कसं कॉम्बिनेशन आहे झेडचं आर आणि एल आहे. दॅट इज नथिंग बट दिस इज झेड. मग हे झेड तुम्ही कसे कनेक्ट केलेले आहेत स्टार मध्ये कनेक्ट केलेले आहेत थ्री फेज सप्लायला. आणि प्रत्येक झेड ला काय आहे आर आणि एल चं कॉम्बिनेशन आहे आर आणि एल. मग त्यामध्ये त्यांनी म्हटलं कॅल्क्युलेट रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स. मग आता हे कॉइल्स आहेत लक्षात घ्या. ही फर्स्ट कॉइल ही सेकंड कॉइल आणि ही थर्ड कॉइल. कॉइल इज नथिंग बट आर अँड एल कॉम्बिनेशन आहे. हे थ्री फेज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग आता त्यांनी काय काय सांगितलेले यामध्ये टोटल पॉवर दिलेली आहे म्हणजे पी दिलेला आहे 1.5 इंटू 10⁻³ वॅट किलो वॅट आहे म्हणून. पॉवर फॅक्टर दिलेला आहे कॉस फाय 0.8 लॅगिंग आणि व्होल्टेज दिलेला आहे VL दिलेला आहे 400. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. कॅल्क्युलेट रेजिस्टन्स त्यांनी काय सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स व्हॅल्यू दॅट इज एल व्हॅल्यू. ओके विथ दिस. मग आता पहिले आपल्याला पॉवर दिलेला आहे VL माहिती आहे कॉस फाय माहिती आहे त्यावरून आपण IL फाइंड आउट करूया. पहिली गोष्ट पॉवर दिली आहे म्हणजे तो पॉवरचा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला VL IL कॉस ऑफ फाय. सो पॉवरचा फॉर्म्युला काय आहे 1.5 इंटू 10⁻³ √3. VL म्हणजेच काय 400 IL म्हणजेच आपल्याला माहित नाहीये आणि कॉस फाय म्हणजे 0.8.
So you divide it and find out IL value. And that IL will be equal to what? That is IPH because it is star connected. हे लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. IL it is equal to IPH कारण की स्टार कनेक्शन मध्ये आहे म्हणून. IL ची व्हॅल्यू काय आहे? टू 2.706. 1.5 आहे पॉवर इंटू 10⁻³ डिवायडेड बाय √3 400 इंटू 0.8 सॉरी 0.8 नाही आहे तर 0.2 आहे सॉरी लॅगी पॉवर फॅक्टर 0.2 आहे सॉरी पॉवर फॅक्टर इज 0.2 तो 0.2 करायचं 0.2 lagging and now you can tell 10.82. 10.82. Okay, so this will be your current IL, that is it is equal to IPH. Now the second part that you are going to see, that is nothing but you got VL, calculate by formula. VL is equal to √3 VPH. सगळे आपले फेज करंट आणि लाईन करंट पहिले कॅल्क्युलेट करून घ्यायचे. आपल्याला आता लाईन करंट माहिती आहे, फेज करंट कॅल्क्युलेट करून घ्या. सो VL किती दिलेला आहे 400 डिवायडेड बाय √3 इट इज इक्वल टू VPH आणि ती आपल्याला मागच्या वेळेस आपण कॅल्क्युलेट केली. 400 डिवायडेड बाय 3 किती येते 230 94. हे आपण भरपूर वेळा कॅल्क्युलेट केलेला आहे. मग हे झाल्यानंतर तिसरा जो पार्ट येतो आहे तो काय कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. सो यू विल गेट VPH 230.94. आता आपल्याला आर आणि एल कॉम्बिनेशन आहे. आर आणि एल जो दोन्हीचं पण कॉम्बिनेशन म्हणजे काय झेड. झेड प्रत्येक फेजला कॅल्क्युलेट करायचंय. या फेजला आणि या फेजला या 3 फेजला कॅल्क्युलेट करायचंय. मग आपण झेड कॅल्क्युलेट करूया. आपल्याला आता VPH पण माहिती आहे ना IPH पण माहिती आहे. सो ZPH इट इज इक्वल टू VPH डिवायडेड बाय IPH. सो कॅल्क्युलेट दॅट ZPH व्हॅल्यू. सो ZPH विल बी इक्वल टू VPH किती आहे VPH 230 आहे 230.94 आणि IPH किती आहे that is 10.82. So you will get the ZPH value. ZPH value तुम्हाला मिळून जाईल. ZPH किती आहे ते 21.34. 91 कुठं आला होता 10 ने जर मल्टिप्लाय 21. 21 sorry 21. 21.34 ओके ओहम. आता हे झालं तुमचं ZPH. मग नंतर आता काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी सांगितले R आणि X. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे दॅट इज cos phi दिलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या. cos phi जर मिळालं तर cos phi चा एक फॉर्म्युला आहे दॅट इज cos phi इज नथिंग बट R डिवायडेड बाय ZPH. R डिवायडेड बाय Z. Z म्हणजेच काय ZPH आणि R म्हणजेच काय RPH. मग ZPH तुम्हाला माहिती आहे cos phi पण माहिती आहे तुम्हाला R मिळून जाईल. ओके सो cos phi इट इज 0.2. नंतर R किती आहे आपल्याला माहित नाहीये आणि ZPH किती आलेला आहे 21.34. हे ZPH आहे. सो R डिवायडेड बाय Z जनरल फॉर्म्युला आहे cos phi चा जो आपण AC सर्किट मध्ये अप्लाय करतोय. सो R डिवायडेड बाय 21.34. So you will get this R value and after finding the R value you can find out the Z value now. Z is nothing but square root of R square plus XL square. मग त्यातलं Z माहितीये तुम्हाला R माहितीये तुम्हाला XL मिळून जाईल आणि मग XL वरून L कॅल्क्युलेट करायचं. R किती आला 4.268. 268. सो 4.26 आलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे Z square it is equal to or you can write Z value is what square root of R square plus XL square.
हे तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला. मग त्यासाठी आपल्याला आर कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आर म्हणजेच काय येणार आहे, सॉरी एक्सेल कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्सेल म्हणजेच काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ झेड स्क्वेअर मायनस ऑफ आर स्क्वेअर. सो यू विल गेट झेड स्क्वेअर किती आहे 21.34 चा स्क्वेअर मायनस आर किती आहे 4.268 चा स्क्वेअर. Okay, so you will get the value of XL, and once you got XL, calculate that is L. So this will be your fifth part, and the sixth part is nothing but L. So XL is equal to 2 pi f into L. So L ची value find out करा. XL divided by 2 pi f. You will get the value of L. XL किती आलेलं XL? 3.124. हा 3.124. पुन्हा एकदा सांगा. 20.90. 20.90 आलेला आहे. सो 20.90 डिवायडेड बाय 2 पाय इंटू एफ किती आहे 50. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एल. सो फाइंड आउट दॅट एल व्हॅल्यू. ते ब्रॅकेट मध्ये घाला. किती आली एल ची व्हॅल्यू 0.06. ओके 0.06 हेनरी. 0.06 हेनरी. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. Okay, write down now. Fifth problem. 350 ohm resistor. 50 ohm resistor. 50 ohm resistor are connected. 350 ohm चे resistance connected in star. Across 400 volt supply. Supply. Calculate first phase current, line current, and power taken by means. Second, what would be the above values if one of the resistor is disconnected
डिस्कनेक्टेड. ओके. मग आता इथे त्यांनी काय सांगितलंय, आता RL सर्किट नाहीये, फक्त 50 ओहमचे रेजिस्टर्स आहेत जे स्टार मध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग किती आहेत? 3 आहेत. मग कसे असणार आहे तुमचे? हा तुमचा एक रेजिस्टर जो काय स्टार मध्ये कनेक्ट केलेला असणार आहे. ओके. 50 ओहम, 50 ओहम आणि 50 ओहमचा रेजिस्टर. मग हे स्टार मध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग इथं तुम्ही ह्याच्या अक्रॉस या दोन लाईनच्या व्होल्टेज काय असणार आहे? दॅट इज VL असणार आहे. इथं जो तुमचा करंट असणार आहे तो IL असणार आहे. मग आता काय काय दिलेलं आहे तुम्हाला? 50 ओहमचा रेजिस्टर दिलेला आहे. रेजिस्टर व्हॅल्यू इज 50 ओहम. नेक्स्ट म्हणजे प्रत्येक फेजचा रेजिस्टर RPH तुम्हाला माहिती आहे. नंतर व्होल्टेज दिलेला आहे 400 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. आणि they have told you to calculate phase current, that is IPH, line current, that is IL, and power taken. हा पहिला पार्ट आहे. ओके. हा पहिला पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण दुसऱ्या नंतर बघूया. पहिला पार्ट आपण सॉल्व्ह करूया. सो पार्ट A यू विल सॉल्व्ह फर्स्ट. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? RPH 50 ओहम आहे, VL आणि IPH आणि IL कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग तुम्हाला इथं VL दिलेला आहे, त्यावरून तुम्ही फॉर्म्युला फाइंड आउट करा व्होल्टेज रिलेशनचा. VL इज इक्वल टू √3 VPH. मग VPH तुम्हाला मिळून जाईल VL डिवायडेड बाय √3, इट इज इक्वल टू VPH. सो VL इज 400 डिवायडेड बाय √3. सो दॅट विल बी, इट इज VPH. VPH किती आहे? 230. हे आपल्याला मगाशी पण कॅल्क्युलेट करताना बघितलं होतं. 230.94 येते. सो दिस विल बी युअर व्हॅल्यू. हे झालं VPH. नंतर काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे? आता VPH झालेला आहे. आता IPH फाइंड आउट करायचंय. तर मग IPH फाइंड आउट करताना त्यांनी काय दिलेलं आहे? RPH दिलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपला इथं Z काय आलेला आहे? हा जे इम्पेडन्स आहे, इम्पेडन्स मध्ये काय दिलेलं आहे? ओनली रेजिस्टर इज गिवन. L पार्ट नाहीच आहे तिथं. त्यामुळे ZPH, Z ची व्हॅल्यूज काय येणार आहे इथं? ZPH, Z इम्पेडन्स पर फेज काय येणार आहे? ZPH, it will not have R plus JXL. Only it will have the R part. So that will be RPH. ZPH म्हणजे काय असणार आहे? RPH असणार आहे. कारण की XL पार्ट तिथं नाहीच आहे. L पार्ट नाहीये. त्यामुळे ZPH काय असणार आहे? RPH असणार आहे. आणि RPH किती आहे तुमचा? 50 ओहम. हे लक्षात येते का? आलं का लक्षात? हे ZPH RPH का घेतले आपण? कारण की ZPH म्हणजे इम्पेडन्स आलेले आहे. तर इम्पेडन्स मध्ये ओनली रेजिस्टर पार्ट आहे, त्याचा XL पार्ट किंवा L पार्ट नाहीये. मग L पार्ट नसेल तर ZPH ची व्हॅल्यू काय आली? नुसती इम्पेडन्स पर फेज काय आले? RPH आले. दॅट इज नथिंग बट 50 ओहम. मग ZPH ची व्हॅल्यू किती झाली? 50 ओहम झाली. आता ZPH माहितीये, VPH माहितीये, फाइंड आउट IPH. So third formula is ZPH, it is equal to VPH phase voltage divided by phase current IPH. So what is phase voltage? 230.94 divided by what is ZPH? ZPH is nothing but 50. So you will get what? That is nothing but I have interchanged it. किंवा तुम्ही लक्षात येत नसेल तर तुम्ही इथं लिहू शकता. सो काय येणार आहे इथं? IPH, it is equal to 230.94 divided by ZPH, that is 50. So you will get the IPH value. आणि IPH म्हणजेच काय आहे? IL आहे. लक्षात घ्या. IPH म्हणजेच IL आहे. कारण की हे स्टार कनेक्टेड आहे. म्हणजे आता काय येणार IPH? सांगा मला व्हॅल्यू किती येते? 230.94 भागिले 50. 4.618. 4.618. That will be the IPH value. आता IPH तुम्हाला मिळालेला आहे, लक्षात घ्या. आणि IL पण मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? पॉवर फाइंड आउट करायची आहे. पॉवर इट इज इक्वल टू √3 VL IL cos of phi. मग यामध्ये VL तर माहिती आहे तुम्हाला, IL पण माहिती आहे, खरं cos phi माहित नाहीये. लक्षात घ्या. मग cos phi म्हणजे फॉर्म्युला काय आहे? ह्याच्या अगोदर तुम्ही लिहू शकता. cos phi म्हणजे काय येते? cos phi it is equal to R divided by Z.
R डिवायडेड बाय R किती आहे तुमचा 50, Z किती आहे 50. So what will be the cost? That is 1. So cos phi is 1. So put that value now. Root 3, VL is 400, current is 4.618 and cos phi is 1. So you will get the power. So that power it is nothing but in watt. किती आलेले आहे? What is the power? 3199.44. Point 44. okay that. Okay, so this is your power. For the part A, you have calculated. Now go for the part second. Now part second मध्ये काय दिलेलं आहे? What will be the above value if one of the resistor is disconnected? एक रेजिस्टर यामधला आपण डिस्कनेक्ट करायचा आहे. मग तिची फिगर कशी येणार आहे? तर त्यातला एक काय रेजिस्टर केलेला आहे आपण डिस्कनेक्ट केलेला आहे. सो पार्ट बी मध्ये काय येणार आहे? पार्ट बी मध्ये वन ऑफ द रेजिस्टर इज डिस्कनेक्टेड. सो डायग्राम कशी असणार आहे माझी? हा डिस्कनेक्ट केलाय, समजा मी बाहेर काढलेला आहे. म्हणजे हा 50 ओहमचा रेजिस्टर, हा 50 ओहमचा रेजिस्टर आहे आणि इथं तुम्ही काय करता आहात? सप्लाय देता आहात. कितीचा सप्लाय देणार आहे इथं? दॅट इज VL. ओके. हा डिस्कनेक्ट केला. तो डिस्कनेक्ट केलाय म्हणजे बाहेर काढून टाकलेला आहे. म्हणजे इथलं काही सप्लाय कनेक्शन नाहीये, इथं डिस्कनेक्ट केलेलं आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला इथला काय पाहिजे? तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत व्हॅल्यू सगळ्याची. पॉवर पण फाइंड आउट करायची. मग आता मला सांगा, तुम्हाला इथलं हे जर तुम्ही डिस्कनेक्ट केलं तर हा 3 फेज राहत नाही. तो काय राहतोय? फक्त 50 ओहमचा रेजिस्टर हा कसा कनेक्ट केलेला आहे? सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. इथे तर काहीच होत नाही, इथं डिस्कनेक्टेड ओपन सर्किट आहे, त्यामुळे इथं करंट जाणारच नाही. मग हा जो करंट आहे, जर तुम्ही व्होल्टेज प्रोव्हाइड केलं तर व्होल्टेज मधून करंट फ्लो होणार आहे. तो करंट कुठे जाणार आहे? या 50 ओहम मधनं जाणार आहे. नंतर हा इकडे डिस्कनेक्ट होणार नाही, तो 50 ओहम मधनं कुठे जाणार आहे? 50 ओहमला जाणार आहे, दुसऱ्या 50 ओहमला. म्हणजे हे दोन रेजिस्टर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग सिरीज मध्ये आपण रेजिस्टरची कशी करतो? ऍडिशन करतो. जर टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर 50 प्लस 50 यू विल गेट 100. दॅट इज द टोटल रेजिस्टन्स. टोटल व्होल्टेज किती दिलेला आहे? टोटल व्होल्टेज आपण 400 दिलेला आहे. सप्लाय व्होल्टेज त्यांनी दिलेला आहे 400 व्होल्ट. मग 400 व्होल्ट जर दिले सप्लाय व्होल्टेज, टोटल रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे 50 प्लस 50 दॅट इज नथिंग बट इट विल बी नाव नॉट अ 3 फेज. 3 फेज नसणार आहे, कारण की एक फेज डिस्कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज करू शकता. टोटल व्होल्टेज इट इज नथिंग बट टोटल करंट इंटू टोटल रेजिस्टन्स. सो दॅट इज नथिंग बट टोटल व्होल्टेज किती आहे? 400. नंतर करंट आपल्याला माहित नाहीये तो. आणि व्हॉट इज RT? दॅट इज 100. 50 प्लस 50 लिहू शकता, तुम्हाला लक्षात येईल. 50 प्लस 50 दॅट इज 100. So that is the total resistance. Now find out the current value. Current value will be 400 divided by 100 and that will be nothing but 4 ampere. Okay with this? लक्षात आलेलं आहे का? Yes, Yes, ma'am. ma'am. आता जर 3 फेज नसेल तर तुम्ही पॉवर कशी कॅल्क्युलेट करणार? सिंगल फेज साठी कसं पॉवर आपण कॅल्क्युलेट करतो? P इज नथिंग बट, आणि रेजिस्टिव्ह पार्ट आहे त्यामुळे पॉवर आपला फॉर्म्युला काय आहे? V into I. B into I. ओके. 3 फेज नाहीये त्यामुळे √3 येणार नाहीये, बिकॉज वन फेज इज डिस्कनेक्टेड. सो इट विल बी अ नॉर्मल सर्किट नाव. इट इज अ नॉर्मल सर्किट. व्होल्टेज दिलेला आहे, करंट फाइंड आउट केला आपण, आणि हे दोन रेजिस्टर सिरीज मध्ये आहे, त्यामुळे नॉर्मल सिरीज सर्किट आहे. लक्षात घ्या, नॉर्मल सिरीज सर्किट आहे. आणि त्यामुळे तुमचा पॉवरचा फॉर्म्युला काय येतो? V into I. That is voltage into current. So what is voltage? That is 400 and what is current? That is 4. So what will be your formula? Power 1600 watt. येते का लक्षात? Okay with this?
जरी इथं तुम्ही cos फाय घेतला, तुम्हाला वाटलं बाबा थ्री फेज नाहीये त्यामुळे √3 तुम्ही कॅन्सल केलं आणि VI जरी cos फाय घेतला, cos फाय आपला किती येतो आहे cos ऑफ फाय म्हणजेच काय One. आहे R डिवायडेड बाय झेड. R ची व्हॅल्यू किती आहे 50 आणि Z ची व्हॅल्यू पण किती 50 म्हणजे cos फाय किती आला 1 आला म्हणजे फाय ची व्हॅल्यू 1 आला म्हणजे इंटू 1 केलेला आहे म्हणून काय प्रॉब्लेम येत नाही. म्हणून आपण डायरेक्टली हा काय आहे रेझिस्टिव्ह सर्किट जर DC सर्किट असेल तर पॉवरचा फॉर्म्युला काय असतो V इंटू I. जरी त्याला AC सप्लाय जरी दिलाय ते टोटल व्होल्टेज आहे आणि हे नॉर्मल सर्किट आहे तुमचं सिरीज सर्किट आहे सिरीज AC सर्किट आहे त्यामुळे टोटल व्होल्टेज माहिती आहे तुम्हाला टोटल करंट माहिती आहे आणि टोटल रेझिस्टन्स पण माहिती आहे त्याप्रमाणे पॉवर फाइंड आउट करू शकतो V इंटू I. आलं लक्षात? Yes or no? Yes, ma'am. Okay. So this was the last problem of star connections. Now we will take the next, that is delta connection. आता डेल्टा कनेक्शन मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत लक्षात घ्या. डेल्टा कनेक्शन मध्ये तुमचे फॉर्म्युले कुठले कुठले आहेत? कुठले कुठले फॉर्म्युले आहेत डेल्टा मध्ये तर तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज लाईन व्होल्टेज इट इज इक्वल टू फेज व्होल्टेज. नंतर IL इट इज इक्वल टू √3 IPH. नंतर थर्ड तोच असणार आहे आता ZPH म्हणजे हा जनरल फॉर्म्युले सगळे. VPH तो चेंज होत नाही फक्त हे व्होल्टेज आणि करंट चेंज होत आहे. VPH इज इक्वल टू IPH. नंतर 4 cos फाय इट इज इक्वल टू R पर फेज डिवायडेड बाय Z पर फेज. RPH किंवा R डिवायडेड बाय Z लिहिलं तरी चालेल तर पर फेज साठी असते. नंतर पॉवरचा फॉर्म्युला पॉवर इज नथिंग बट √3 VL IL cos ऑफ फाय. बाकीचे पॉवरचे फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे असेल तर लिहू शकता. तर तुमचं डेल्टा कनेक्शनचे हे झालेलं आहे फॉर्म्युले लिहून घ्या. Okay, we will see now. Next problem. काय झाले? So now write down the first problem now. Three similar coil. Three similar coil. Each having a resistance 5 ohm and inductance of 0.02 Henry. पॉलिफेजचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे? 3 सिमिलर कॉइल्स 3 फेज सप्लाय असं जर वर्ड असेल तर ते पॉलिफेजचा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या.
0.2 Henry are connected in delta. हे लक्षात ठेवायचे, डेल्टा म्हणजे वेगळे फॉर्म्युला असणार आहे व्होल्टेज आणि करंट साठी. टू 440 वोल्ट थ्री फेज आलं म्हणजे पॉलिफेजचा प्रॉब्लेम आहे. थ्री फेज 50 हर्ट्ज सप्लाय. Calculate the line current and the power absorbed आता काय काय दिलेलं आहे बघा. रेजिस्टन्स दिलेला आहे 5 ओहम. तर एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.02 हेनरी आणि व्होल्टेज दिलेला आहे 440 VL. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. कॅल्क्युलेट द लाईन करंट अँड पॉवर ऍब्सॉर्ब. त्यामुळे लाईन करंट आणि पॉवर ऍब्सॉर्ब. सो नाव व्हॉट इज गिवन, सी नाव एल व्हॅल्यू दिलेला आहे, त्यावरून आर माहिती आहे, एक्सेल कॅल्क्युलेट करा. आर एक्सेल मिळालं की तुम्हाला काय मिळणार आहे, झेड मिळणार आहे. झेड स्क्वेअर प्लस इज इक्वल टू झेड इज नथिंग बट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. मग झेड मिळाल्यानंतर तुम्ही कॉस फाय पण काढू शकता. कॉस फाय इज नथिंग बट आर डिवायडेड बाय झेड, दोन्ही पण माहिती आहे. कॉस फाय मिळून जाईल. नंतर पॉवर मध्ये काय येतो फॉर्म्युला √3 VL IL आपल्याला पाहिजे अजून. मग आता VL वरून काय फाइंड आउट करायचे, VPH पण फाइंड आउट करू शकता जर पाहिजे असेल तर. आणि VL माहिती आहे, VPH मिळाला की मग ZPH इज इक्वल टू IPH डिवायडेड बाय VPH डिवायडेड बाय IPH. मग तुम्हाला काय मिळेल, IPH मिळेल आणि IPH वरून IL फाइंड आउट करायचं. ओके. मग पहिला आपला फॉर्म्युला काय आहे की आपल्याला एल वरून एक्सेल कॅल्क्युलेट करा. So first formula is XL is equal to 2 pi f into L. That is value is given 2 pi, frequency is 50 hertz and L is 0.02. So you will get the value of XL. That is ohm. After finding the value of XL, the next part is nothing but ZPH find out करायचे. ZPH is nothing but square root of Z is nothing but square root of R square plus XL square. आता XL पण माहिती आहे आणि R पण माहिती आहे, म्हणजे 5 स्क्वेअर. XL किती आलेला आहे, 6.2 6.2. पुढं 8 6.28. So 6.28 चा स्क्वेअर. Okay, so you will get the ZPH value. So find out that ZPH. After finding the ZPH, again you want now cos phi also, because in the formula cos phi is written power च्या फॉर्म्युला मध्ये. त्यामुळे थर्ड पार्ट आपण cos phi फाइंड आउट करू. Cos phi is nothing but that is R divided by Z. ZPH. R किती आहे 5 डिवायडेड बाय Z किती आहे, Z किती आलेला आहे 8.02. 8.02. So it will be 8.02. हा झाला तुमचा cos phi मिळून जाईल तुम्हाला. आता cos phi झाल्यानंतर फोर्थ पार्ट जो आहे तो तुमचा काय आहे, VL तुम्हाला दिलेला आहे. मग VL आता हे डेल्टा कनेक्शन आहे लक्षात घ्या. मग VL इज इक्वल टू VPH येणार आहे, तुम्हाला मिळून जाईल 440 वोल्ट. आता आपल्याला फिफ्थ पार्ट काय फाइंड आउट करायचा आहे, IL. मग IL साठी VPH माहिती आहे, ZPH माहिती आहे, फाइंड आउट IPH. ZPH is nothing but VPH divided by IPH. So what is VPH? That is it is 440. And what is IPH? IPH you don't know. So you are going to calculate it. ZPH तुम्हाला माहिती आहे 8.02. So calculate IPH.
दिस इज एम्पियर. अँड सिक्स फॉर्म्युला आता IL आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. IL इट इज इक्वल टू √3 IPH. So you will get the value of IL. You will get in ampere. So now IL मिळालेले आणि लास्ट पार्ट तुमचा आहे 7th पार्ट जो तुमचा पॉवर आहे. पॉवरचा फॉर्म्युला यूज करायचा 7th पार्टला. पॉवर इज इक्वल टू √3 VL IL cos ऑफ phi. cos phi माहिती आहे, VL माहिती आहे, IL माहिती आहे. सगळंच कॅल्क्युलेट करा आणि पॉवर फाइंड आउट करा. cos phi किती आल्या? 0.623. IPH 440 भागिले 8.02 49.87. 49. 0.87. बरोबर आहे का? 440 भागिले 8.02 54.86. तेच म्हणते 54 .86. 54.87 लिहिते जाऊ दे. 54.86 घ्या किंवा 87 घ्या. आणि नंतर IL इज इक्वल टू √3 IPH. √3 मल्टिप्लाय करा IPH ला म्हणजे 54.87 ला 95.02. 95.0. ओके. आणि नंतर पॉवर कॅल्क्युलेट करा आता. √3 इंटू VL 440 इंटू IL 95.0 आणि cos phi 0.62. So find out the power. किती येते बघा पॉवर? किती आले पॉवर? एनीवन? 45.127 kilowatt. 45.127 kilowatt. 45.127 पॉइंट वॅट येणार आहे किंवा 45.127 किलोवॅट. Okay, we will stop here because my lecture is there. Third lecture at F division. F नाही कुठली division आहे? F division आहे, B division, sorry. So we will stop here and give me your presenting so that I can. Don't write in chat box. Presenting मी घेते आता. 1 minute. I will take the. तारीख है ना. Okay. So I will take I will take the presenting from the first lecture. 17 आहे का? 17 आहे का present? 21, 31, 39, 53, 63. Yes, ma'am. 63 आहे का? Yes. 63, 65, Present, ma'am. 65 आहे. 67,
68. Yes, ma'am. 68. हो सगळेच आहेत दिसतात. थांबा मग मला प्रेझेंट घ्यायला लागते. रोल नंबर 1 सगळेच आहेत वाटतं, मग मला प्रेझेंट घ्यायला लागते. इथे 63 प्रेझेंट दिसतात तुमच्या याच्यामध्ये. F0 01 आहे का? 01 रोल नंबर 1 Yes. 2 3 Yes, 4 ma'am. 7 8 9 10 आहे का? Present, ma'am. 10 आहे का? आहे. Present. ओके 11 12 13 14 15 16 17 आहेत. 18 19 आहेत. 20 आहे. 21 Present, ma'am. 21 22 आहे का? 22 26 22 and 26 22 and 26. Okay. Next 29 absent. 30 31 32 33 34 34 34 29 आणि 34 आणि 39 आहे का? 29 34 39 आहे का? नाही. 40 Yes, 41 ma'am. 42 43 44 45. ओके 50 आहे. Yes, ma'am. 60 आहे. 60 पण 63 63 and 67 63 and 67 63 and 67 68 Present, 68 sir. 69 Yes, ma'am. 70 71 Present, ma'am. 70 आहे का? नाही. ओके. So we will stop here.